जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत समाजवाद आहे, डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन। विश्वाचा नकाशा धर्माच्या काही लोकांच्या अविचारानं काळवंडलेला आहे। समाजवादाला घरघर लागलेली आहे। समाजवादाशी बेईमान करणारे राजकारणी देशासाठी घातक आहेत। धर्मांध शक्ती धर्माच्या नावावर जातीमध्ये माणसात भेद करून सर्व धर्म समभावातील चांगुलपणा कलंकित करत आहेत। परंतु या सर्व विघातक कृतीला भारताचे संविधान समर्थ आहे। त्यामुळे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत समाजवाद आहे। म्हणून समाजवादी तत्वज्ञानाचा अमृत कलश झळकत ठेवूया, असे मौलिक आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलन अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी यशवंत शिक्षण संस्थेच्या लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय शरद व्याख्यानमालेत पुरोगामी चळवळीची दिशा आणि दशा या विषयावर आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील होते, तर उपस्थितांमध्ये प्राध्यापक शरद पाटील यांची कन्या डॉक्टर सुप्रिया अडमुठे, सरोजताई रायनाडे, संचालक प्राध्यापक एस.ए. पाटील, नानाजी पिरजादे उपस्थित होते। आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये प्राचार्य सबनीस म्हणाले की स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये समाजवाद जोपासून समाजाच्या सर्व तळागाळातील लोकांचं जीवनमान उंचावण्याचा नेहमी सातत्यानं प्रयत्न केला आहे, असंही त्यांनी या प्रसंगी अधोरेखित केले। अध्यक्षीय मनोगतामध्ये राजगोंडा पाटील म्हणाले की संस्थात्मक पातळीवर मूल्यांवर आधारित कार्य करून चांगल्या कृतीसाठी सकारात्मक विचाराची पेरणी केली पाहिजे। स्वागत व प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.बी. गायकवाड यांनी केले। पाहुण्यांची ओळख प्राध्यापक डॉक्टर एस.बी. शिंदे यांनी, तर आभार व्याख्यानमालेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पाटील यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापिका स्मिता केरीमानी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रशांत भंडारे, प्राध्यापक रवींद्र ढाले, प्राध्यापक योगेश तोडकर यांनी परिश्रम घेतले।